नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नववधू या कथेच्या 11व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता माहेरी आल्यावर भूमिकाचा वेळ हा कसा जातो? अभिजीतच्या आठवणी तिच्या मनामध्ये काय काय विचार आणताय आणि दोघांमधला हा दुरावा आता त्या दोघांच्या नात्यामध्ये कसा गोडवा आणतोय? चला तर मग ऐकूया आजचा हा सुंदर भाग. अभिजीतची खूप खातिरदारी झाली. जेवण इतकं सगळं होतं की तो हैराणच झाला. भूमिका त्याची ही अवस्था पाहून मनातल्या मनात हसली. दुसरीकडे तिचा भाऊ दीपांशू त्याला पुढच्या प्लॅनबद्दल विचारू लागला. तेव्हा त्याने सत्येंद्रजी सोबत त्यालाही समजून सांगितले की तो हे करू शकेल. खर्चही खूप येईल ना. सत्येंद्रजींची ही हिचकिचाहट चुकीची नव्हती. अजून काही महिन्यापूर्वीच मुलीचं लग्न केलं होतं. हात जरा घट्टच होता. अजून मुलाच्या भविष्यासाठी आईबाबांनी विचार केला नाही असं कधी होत नाही. थोडा तर लागेलच. जर अभ्यास चांगला झाला तर चांगल्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते आणि मग अभ्यासासाठी लोन मिळणं आधीसारखं कठीण राहिलेलं नाही आहे. अभ्यास चांगला झाला तर पुढचे भविष्य उज्ज्वल असेल. मला एवढी कल्पना नाही. मी अनुजशी बोलणं करून देईल. त्याने हे सगळं सांगताना हे सुद्धा जाणून दिलं की त्याला जास्त माहिती नाही. त्याला कायमच असं वाटायचं की त्याने जास्त शिक्षण घेतलेलं नाही. तो प्रत्येक गोष्टीत कमी पडतो. त्याचं बोलणं ऐकून भूमिकाला जाणवलं की त्याने मनात आणलं असतं तर तो सुद्धा अशा प्रकारे पुढे शिकवू शकला असता. पण घरची जबाबदारी सांभाळणं जास्त गरजेचं होतं. जावई बापू बरोबर बोलत आहेत. पाहूया, लोन मिळलं तर ठीक, नाहीतर जमीन आहेच ती विकून टाकूया. त्यांच्या आईने सल्ला दिला. ती फिकट हसली. जेव्हा तिला एका चांगल्या कॉलेजमधून पुढचं शिक्षण घ्यायचं होतं तेव्हा तिच्या करिअरपेक्षा जास्त महत्त्वाचं तिच्या लग्नाला दिलं गेलं होतं. अनेकदा मुलीच्या करिअरवर खर्च करताना आईबाबा संकोच करतात. खास करून मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मुलाच्या करिअरला आणि भविष्याला मुलीच्या तुलनेत जास्त प्राधान्य दिलं जातं. मुलीच्या लग्नात हुंडा देण्यासाठी पैशाची काळजी असते, पण तिच्या भविष्याची नसते. उद्या लग्न करून दुसऱ्याच घरी जाईल. तिचं शिक्षण किंवा कमवणं आपल्या काय कामाचं? मुलगा काहीतरी बनेल तर आयुष्य सुधरेल ही विचारसरणी खूप सामान्य होती. इथे भेदभाव. मुलगा या मुलीपेक्षा स्वतःच्या भविष्याचा विचार करायचा होता. स्वतःचा विचार करणं जास्त महत्त्वाचं मानलं जायचं. मुलावर घरची जबाबदारी असते. तो आईबाबांचा आधार बनेल. कदाचित याच विचाराने त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट वाटायची. भूमिकाने त्याच्याकडे पाहिलं. तो जेवून उठला होता. एवढी सगळी तयारी करूनही तिच्या आईला वाटत होतं की कुठे काहीतरी कमी पडली नाही ना. अभिजीतचं लक्ष वेळेकडे गेलं. तो आता निघायला विचार करत होता. तो थोडा वेळ थांबून दीपांशूला म्हणाला की तो अनुजशी बोलून त्याची मदत करून देईल. त्याचं हे बोलणं ऐकूनच आज सत्येंद्रजी, रोहिणीजी आणि दीपांशू मान्य झाले होते. भूमिका त्याच्याकडे पाहत राहिली. ती मोकळ्यापणाने हसली. आज त्याला अशा प्रकारे आपल्या कुटुंबासोबत पाहून तिला खूप आनंद वाटला होता आणि आता त्याने निघायची परवानगी घेतली. तो जाण्यासाठी तयार होता. त्याने तिच्याकडे एक नजर टाकली. भूमिकाने हलक्या हास्याने त्याच्याकडे पाहिलं. बस एवढंच पुरेसं होतं. अभिजीत तिथून निघून गेला. जेव्हा त्याची गाडी डोळ्याआड झाली तेव्हा ती सुद्धा सगळ्यांसोबत आत आली. भावाचे गाल खेचत ती म्हणाली, माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि आता त्यांच्या सांगण्यावरून लगेचच तयार झालास. तू सगळं लुटून घेऊन गेलीस तर मग विचार करावा लागेलच ना. त्याने सुद्धा मुद्दाम चिडवलं. ती त्याच्या पाठीवर बुक्का मारू लागली, पण तोही पुढे पळाला. त्या दोघांना संपूर्ण घरात अशा प्रकारे पळत पळत भांडताना पाहून सत्येंद्रजींनी मान हलवली आणि रोहिणीजी म्हणाल्या, या मुलीमध्ये अजूनही जरासुद्धा अक्कल आली नाहीये. भूमिका, चल सोड त्याला, ये इथे बस. आईने एकदम मायेने हाक मारली. तेव्हा तिने भावाला धमकवलं. अजून इथेच आहे मी, सांगते तुला. ती आईचा आवाज ऐकून त्यांच्या जवळ येऊन बसली. रोहिणीजींनी विचारलं, घरचे सगळे कसे आहेत? सासूबाईंनी येऊ दिलं ना तुला? अजून आत्ताच त्यांची तब्येत बिघडली होती. तू इथे आलीस तर मागे काही जावईबापूंना भडकवायला नकोय. आईचं बोलणं ऐकून ती हसली. आई, मी तर म्हणले होते 1-2 दिवसासाठी जाईल, पण सासूबाई म्हणाल्या राहून ये. त्यांना विचारूनच आले आहे. आज सकाळीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवून ठेवले होतं. माझा उपवास होता ना म्हणून. मुलीचं बोलणं ऐकून त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आता तिचे बाबा म्हणाले, तुला काही त्रास तर होत नाही ना? आई, भाऊ, बहीण सगळ्यांची जबाबदारी होतीच आणि लग्न झालेली मुलगी बहीणसुद्धा एकच मोठी जबाबदारी असते. कधी ना कधी काही ना काही चालूच असतं. तुला काही अडचण तर नाही येत ना? खर्चासाठी घरात जास्त त्रास तर नाही ना? एक बापाच्या नात्याने ते काही चुकीचं विचारत नव्हते
आणि या पुरुषप्रधान समाजात पुरुषासाठी स्त्रिया जबाबदारीच असतात. कधी आई, कधी बहीण, कधी बायको, तर कधी मुलगी म्हणून. तिने एक खोल श्वास घेतला. बाबा, काही अडचण नाहीये. ते काम करतात, खूप मेहनत करतात, पूर्ण घर चालवतात. मी नको म्हणले तरी सासूबाई, दीरजी आणि स्वतः ते सुद्धा गरजेच्या प्रत्येक गोष्टी काळजीने घेतात. त्या दोघांच्या मनाला खरोखरच शांती मिळाली. भूमिकाला आठवलं, निघण्यापूर्वी अभिजितने न मागताच तिला पैसे दिले होते. तिला समजत होतं की तिचे आईबाबा नक्की काय विचारू इच्छित होते. आणि काव्या कशी आहे तुझी? छान आहे. लग्नात मी तर फक्त एक पैंजण दिलं होतं, पण ती सोन्याचे झुमके घेऊन आली होती. घरातही सगळे खूप चांगले आहेत. आणि जेव्हा सासूबाईंचा हात मोडला होता तेव्हा मामा मामी सुद्धा आले होते. खूप छान भेटून गेले. तिने मुद्दाम हे सांगितलं होतं. चला, आमच्या मनाला शांती मिळाली. तुझं लग्न असंच घाईघाईत लावून दिलं होतं. खूप भीती वाटत होती, तिची आई म्हणाली. त्यावर ती हलकसं हसली. आता काळजी सोडून द्या. ती उठून खोलीकडे निघून गेली. तिच्या सांगण्याचा अर्थ तिच्या आईबाबांना व्यवस्थित समजला होता. रात्री उशिरा तिने अभिजितला फोन केला. तो दुकानात होता. त्याने फोन उचलला तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला. पोहोचल्यावर फोन किंवा मेसेज तरी करायचा ना, कमीत कमी. डोक्यातून निघून गेलं. अभिजितचं उत्तर ऐकून ती सुनत म्हणाली, हो, मला इथे सोडून दिला. आता बायको कोण आठवतंय? करा आपलं काम. अहो, तुम्ही एवढ्या पटकन का रागवतात? अभिजित बोलतच होता तोवर फोन कट झाला होता आणि तो आपल्या फोनकडे पाहत फक्त मान हलवत राहिला. तो तिला पुन्हा फोन करणार तितक्यात काही ग्राहक आले, ज्यांना सामान देण्यात तो व्यस्त झाला. शंकरसुद्धा गेला होता, त्यामुळे आता दुकान त्यालाच सांभाळायचं होतं. तसंही आज दिवसभर करण इथेच होता, म्हणून त्याने येताच भावाला घरी पाठवून दिलं होतं. जेव्हा त्याला काम संपून सवड मिळाली तेव्हा त्याने वेळ पाहिला. दुकान बंद करायची वेळ झाली होती. पण मग काही विचार करून त्याने भूमिकाला फोन केला. तिने काही रिंगनंतर फोन उचलला तर खरं, पण ती काही बोललीच नाही. अभिजितने हळूच म्हटलं, विसरलो, माफ करा महाराज. त्याच्या बोलण्याचा अंदाजच असा होता की भूमिका इच्छूनही त्याच्यावर रागून राहिली नाही. तिने तोंड वेडवाकडं करत रागाने भरलेल्या आवाजात म्हटलं, तुम्हाला फक्त गोष्टी बनवता येतात. पोहोचल्यावर एक मेसेज तरी करायचा ना. विसरून गेलो. येताच दुकानात आलो होतो. आणि तुम्ही सांगा, झोपला नाहीत अजून? अभिजितने विचारलं. त्याचं बोलणं ऐकून भूमिकाच्या ओठावर एक हलकीशी मुस्कान आली. ती त्याच्या फोनची वाट पाहत होती. तिला कुठंतरी आता सवय झाली होती त्याच्याशी बोलायचं होतं, म्हणूनच ती जागी होती. ती हळूच म्हणाली, झोप येत नव्हती? आणि बाकी सगळं ठीक? हो. आणि तुम्ही घरी नाही गेलात? बस आता निघतोय. जेवलात का? इतकं खायला घातलं होतं की आता उद्या सकाळपर्यंत भूक लागणार नाही. अभिजितच्या उत्तरावर ती हलकच हसली. मज्जा आली ना खातिरदारीत? इथे आमच्या आईला वाटत होतं की माहीत नाही काय कमी पडलं. अभिजित हलकासा हसला. तिचे घरचे चांगले होते. तो हसतच बाहेर आला. कान आणि मानेमध्ये फोन पकडून त्याने व्यवस्थित धरला. तो दुकानाचा शटर खाली ओढू लागला. दुकान बंद करत आहात? आवाज ऐकून भूमिकाने विचारलं. तेव्हा त्याने होकार दिला. शेजारचं एक दुकान आधीच बंद झालं होतं. त्याने कुलूप लावलं आणि म्हणाला, बस झालं, ठेवते फोन. नाही तर कुणाला गाडी चालवताना त्रास होईल. काही हरकत नाही. अभिजितने नकार दिला. त्याने गाडी सुरू केली. तिच्याशी बोलून मन हलकं वाटत होतं. रस्ताभर थोडीफार बातचीत झाली. नंतर त्याने फोन ठेवला. ती मुलगी कधी कधी विचित्रच वागायची. तिच्या या हालचालीबद्दल विचार करून त्याच्या ओठावर हसू आलं. त्याने गाडी पार्क केली आणि घरात आला. सुमती देशपांडे यांनी त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की तो जेवून येईल, त्यामुळे त्या झोपल्या होत्या. अभिजितने हातपंपाजवळ येऊन नळ सुरू केला आणि हात तोंड धुवून तिथे ठेवलेल्या पंचाने पुसला. घरात नेहमीसारखी शांतता होती. तो आपल्या खोलीत आला. खोलीत येताच त्याला एकदम एकटेपणा जाणवला. काही वेळ तिच्यासोबत घालवल्यानंतर आज खोलीत एकदम शांत शांत वाटत होतं. ती त्याची वाट पाहत बसलेली असायची. त्याने एक खोल श्वास घेतला आणि शर्ट काढून ठेवला. पलंगावर येताच त्याने दुसऱ्या बाजूला पाहिलं. भूमिकाची जागा मोकळीच होती. त्याने खोल श्वास घेतला. त्या काही दिवसात त्याला उशिरापर्यंत तिच्याशी गप्पा मारायची सवय झाली होती. तो जो या वेळेला घरी येऊन अंथरुणावर पडताच झोपी जायचा, त्याला आज झोपच येत नव्हती. रागिनी गेल्यापासून त्याला कोणाशी जास्त जोडलं जायचं नव्हतं. त्या एकटेपणाचा सामना त्याला पुन्हा करायचा नव्हता. तरीसुद्धा तो तिच्याशी जोडला जाऊ लागला होता, खूप जास्त प्रमाणात. आणि या गोष्टीची जाणीवही त्याला झाली होती. त्याने श्वास घेतला. डोळे मिटून त्याने आपला हात डोळ्यावर ठेवला. भूमिकासुद्धा आपल्या माहेरी येऊन
खुश होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती निवांत उठली. ढिल्लं टी शर्ट आणि पैजामा घालून तिला खूप हलकं वाटत होतं. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा रोहिणीजी तिच्या बाबांचा डब्बा पॅक करत होत्या. आई, काय बनवतेस? ही भाजी बनवली आहे. तुझ्यासाठी बटाट्याचे पराठे बनवून देते. आईचं बोलणं ऐकून तिच्या ओठावर हसू आलं. नक्कीच सुमती देशपांडे चांगल्या होत्या. घरात सगळे तिच्याशी खूप छान वागायचे. तरीसुद्धा आपल्या घरी येण्याची गोष्ट वेगळीच होती. तिला खूप मोकळं वाटत होतं. मग अभिजितचा विचार आला. आता तर 9 वाजले होते. तो तर दुकानात असेल. तिने आईकडे पाहिलं आणि खोलीत आली. आत येऊन तिने त्याचा नंबर डायल केला. थोड्या वेळाने फोन उचलला गेला. हॅलो वहिनी साहेब. आवाज करणचा होता. त्याचा आवाज ऐकून तिने विचारलं, तुमचे भाऊजी घरी आहेत का? काय झालं? तब्येत ठीक आहे ना? ती काळजीत पडली. ओहो, जाताच भावाची आठवण यायला लागली. करण भला तिला चिडवण्यात मागे कसा राहील. ती थोडी संकोचली. तितक्यात त्याचा आवाज आला. ठीक आहे, आत्ताच आले होते. आईने फोन केला होता म्हणून आत्ताच खोलीत गेलेत. फोन इथेच राहिला होता. ओहो, तिने आता कुठे सुटकेचा श्वास घेतला. करणने तिचं बोलणं करून देण्यासाठी वर येऊन फोन भावाकडे दिला. तो जणू त्याला चिडवण्याच्या मूडमध्ये पाहत होता. अभिजितने जसं त्याच्याकडे घुरून पाहिलं, तो गप्प होऊन निघून गेला. बोला. हे काय असतं बोला? नाही बोलायचं तर नका बोलू. बोलावाले आले मोठे. एकाला इतकी सुद्धा अक्कल नाहीये फोन करायची. मीच वेडी आहे. त्याने बोला म्हणताच तिला राग आला. तिच्या अशा भडकण्यावर अभिजितने लगेच म्हटलं, फोन ठेवू नका. जा तुम्ही, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. ती खूप रागून बोलली. अभिजितने कपाट बंद करत उत्तर दिलं. मग फोन कशाला केलात? नाही करणार, ती एकदम चिडून म्हणाली. तिने फोन कट केला. अभिजितने मान हलवली. तिला पुन्हा फोन केला, पण त्याची रागावलेली बायको यावेळी फोन उचलत नव्हती. त्याने एक खोल श्वास घेतला. खाली आला. नाश्ता करून पुन्हा बाहेर पडला. तो दुकानात जाण्यासाठी निघाला. तिथेही खूप गर्दी होती, त्यामुळे तो शंकरसोबत कामाला लागला. त्याने त्यानंतर पुन्हा तिला फोन केला, पण यावेळीसुद्धा तिने फोन उचलला नाही. याचंही समजत नाही कधी कोणत्या गोष्टीवरून रागवतील. भूमिकाच्या ओठावर एक हसू आलं. रात्री होईपर्यंत तो तिला काहीतरी वेळा फोन करून चुकला होता. कितीतरी वेळा तिने फोन उचलला नव्हता. तरीसुद्धा तिने फोनकडे पाहून आता घड्याळाकडे पाहिलं. 11:30 वाजले होते. म्हणजे आले असतील घरी. तिने स्वतःशी पुटपुटत आपला आवाज मुद्दाम झोपेत असल्यासारखा करून फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो, कोण? अभिजित, जो कधीपासून तिने फोन उचलण्याची वाट पाहत होता, तिच्या या अंदाजावर त्याने फोन कानावरून हटवून पाहिलं आणि पुन्हा कानाला लावून म्हणाला, झोपला आहात का तुम्ही? नंबर सेव्ह नाही केला? भूमिकाने आपले ओठ हलकेच दाबले, पण ती त्याच अंदाजात म्हणाली, ओ, तुम्ही आहात? लक्ष नाही गेलं आमचं. तो कधीपासून तिच्याशी बोलायला बेचैन होता. त्याचा अंदाज आता त्याला जरा अलिप्त वाटला. म्हणून फोन उचलताच तुम्ही आलात? ती हळूच म्हणाली. चला मग झोपा आता तुम्ही, अभिजितने उत्तर दिलं. त्याने कपाट उघडून काही पैसे तिजोरीत ठेवले. तसं तर तो आपल्या पैशाची जबाबदारी आईकडे द्यायचा, पण आता जेव्हापासून रागिणीला पैसे द्यावे लागले होते, त्याला वेगळे सुद्धा साठवावे लागत होते. भूमिका उठून बसली. तिने तोंड वेडेवाकडे केलं आणि स्वतःशी पुटपुटली, इतके बावळट सुद्धा नसावेत माणसं. कपाटाचं दार बंद करताना अभिजितचं लक्ष फोनवर गेलं. अजूनही फोन कट झाला नव्हता. तो हळूच म्हणाला, भूमिका, झोपलीस का? आता डिस्टर्ब केलं तुम्ही. झोप कुठून येणार? ती मुद्दाम म्हणाली होती. अभिजितने शर्टचे बटन उघडत उत्तर दिलं, बोलूनच घे ना. सकाळपासून किती वेळा फोन केला होता? भूमिकाने आपल्या खोडकरपणावर ओठ दाबून घेतले. ती काही बोलली नव्हती, पण तो तसाच बोलला, मुद्दाम करतेस. फोन उचलत नव्हतीस ना मुद्दामून? आणि राग कसला आलाय? आम्ही उगीच नाही रागवत तुमच्यावर. ती अशीच अंजान झाली जणू तिच्यापेक्षा दुसरं कोणी समजूतदार नव्हतं. अभिजितचे ओठ हसले. बायकोच्या मूडमध्ये यायला लागलीस? हो, तुम्हाला खूप अनुभव आहे. खूप समजूत काढली असेल जसं काही बायकोची. आम्हाला तर नाही समजून सांगत, त्यांना जसं. आणि बोलता बोलता तिला जाणीव झाली की कदाचित ती जास्तच बोलून गेली. अभिजितसुद्धा गप्प झाला. जितका तो रागिणीला मध्ये न आणण्याचा प्रयत्न करायचा, तितकीच कोणती ना कोणती गोष्ट समोर यायची. तो अवघडल्यासारखा व्हायचा. त्याला वाटायचं हा फरक या नात्यात त्यांच्या बाजूने होता. भूमिकाला सुद्धा जाणीव झाली की हे बोलायला नको होतं ना. तिला तसं बोलायचं होतं, पण ती बोलून गेली. परिस्थिती खूप अवघडल्यासारखी झाली होती. त्या दोघांनाही काही म्हटलं नाही, पण फोन कटही केला नाही. येणार कधी? तुम्ही जेव्हा सांगाल, भूमिकाने मऊ आवाजात उत्तर दिलं. आम्ही सोमवारी येतो घ्यायला. अभिजितचं उत्तर ऐकून तिने बोटावर लगेच दिवस मोजले. 5 दिवसांनी?
हो, तुम्ही तोपर्यंत राहा आरामशीर, अभिजितने उत्तर दिलं. त्याचा अंदाज हलका फुलकासा वाटला. ती जशी काही बोलूच शकली नाही. तिला वाटलं कदाचित तो तिच्यावर रागावला असेल. ठीक आहे, ठेवू मग. जेव्हा काही वेळ तो काहीच बोलला नाही तेव्हा ती हळूच म्हणाली, हो. अभिजितने फोन कट करून एक खोल श्वास घेतला. अंथरुणाचा मोकळा भाग पाहून काहीतरी रिकामेपणा जाणवला. ती आज रागिणीचा उल्लेख घेऊन आली होती, पण तो सहज समजून गेला म्हणूनच वाईट वाटलं नाही. पण तिच्या त्या बोलण्यामुळे तो थोडा अवघडला नक्कीच होता. अजून 5 दिवस बाकी आहेत. आपण सुद्धा ना. त्याला जेव्हा जाणीव झाली की तो तिच्या येण्याची वाट पाहत होता तेव्हा तिला आठवलं तिने काय म्हटलं होतं, दिवस मोजावे ना लागोत. तिने तर सहजच म्हटलं होतं, पण खरंच दिवस मोजावे लागत होते. भूमिकाबद्दल विचार करून त्याला जाणीव झाली की त्याला आता तिची किती सवय झाली होती. त्याने खोल श्वास घेतला. तो आपल्या जागी पडून डोळे मिटून गेला. दुसरीकडे आपल्या खोलीत बसलेल्या भूमिकाचं मन अस्वस्थ झालं. तिने विचार नव्हता केला की ती अशा प्रकारे रागिणीची गोष्ट सहज बोलून जाईल. प्रयत्न करायची की तिचा उल्लेख नको व्हायला, कारण तिला समजायचं की तो अवघडल्यासारखा व्हायचा. तरीसुद्धा त्या दोघांच्या मध्ये एका अवघडलेल्या शांततेने जागा बनवली होती. तिला वाटू लागलं अभिजित तिच्यावर रागावला आहे. ती आपले ओठ दाबून घेत स्वतःशी म्हणाली, आम्हाला सुद्धा ना बोलताना काही भानच राहत नाही. काही ना काही किती ना किती बोलून जाते. ती स्वतःला दोष देऊ लागली होती. मग अभिजितचं बोलणं आठवून येतील सुद्धा सोमवारी. त्याआधी काय बोलणार आता? जर याबद्दल बोललो तर अजूनच बोलणं होणार नाही. तिला समजलं नाही जेव्हा आता तो तिच्यासोबत पुढे जात होता तर रागिणीचा एवढा परिणाम का होत होता. कदाचित त्यांचं तिच्यावर खूप प्रेम असेल. तिला करणचं बोलणं आठवलं. जेव्हा पहिल्यांदा तो तिला तिच्या घरी सोडायला आला होता तेव्हा त्याने म्हटलं होतं की त्याने रागिणीसाठी सगळं काही केलं होतं. नक्कीच त्याचं तिच्यावर खूप प्रेम असेल. हा विचार करून न जाणे का तिचं मन छोटं झालं. तिने एक खोल श्वास घेतला. भूतकाळ होता त्याचा आणि प्रत्येकासाठी प्रत्येक भावना खास असते. कोणीतरी आपल्यासाठी पहिलं असणं आणि त्याच माणसासाठी आपण पहिले न असणं मनाला थोडं का होईना उदास करून जातं. तिला सुद्धा या क्षणी तीच उदासी जाणवली. तिला वाटत होतं रात्रीच्या बोलण्यावरून आपल्या दोघांमध्ये व्यवस्थित बोलणं होणार नाही, पण तिने काही उल्लेख केला नाही ना अभिजितने स्वतः काही म्हटलं. दोघांमध्ये फोनवर बोलणं होत होतं तरीसुद्धा दोघे कुठेतरी एकमेकांना मिस करत होते. माहेरी येऊन तिला खूप मोकळेपणा जाणवत होता. असं नव्हतं की तिथे तिच्यावर खूप बंधन होती, पण तरीसुद्धा काही ना काही फरक पडतोच. तरीसुद्धा तिची आठवण येत होती. कामातून वेळ काढून कधी कधी त्याचा फोन येणंही तिच्यासाठी खूप असायचं. आज तो तिला घ्यायला येणार होता. त्याने म्हटलं होतं सोमवारी येईल. वेळ नव्हती सांगितली. भूमिका उठून आळस देत बाहेर आली. तशी त्याला पाहताच तिचे पाय थांबले आणि तिला आपल्या अवस्थेची जाणीव झाली. ढिल्या ढिल्या टी शर्ट आणि पैजाम्यामध्ये एकदम विस्कटलेली होती ती. तिने ओठ आवळले तोपर्यंत तिची आई तिच्याकडे घुरून पाहू लागली. मग सावरून म्हणाली, तब्येत ठीक नव्हती म्हणून उशिरा उठली. भूमिका उलट्या पावलांनी परत आत खोलीत आली. तिने वाईट तोंड करत स्वतःशी म्हटलं, इतक्या सकाळी सकाळी यायची काय गरज होती. तितक्यात मागून तिची आई रोहिणीजींनी तिच्या डोक्यावर थाप मारली. महाराणी, 11:30 वाजता कोणती सकाळ असते ते आम्हाला पण सांगा जरा. आईचं बोलणं ऐकून तिचं लक्ष आता कुठे घड्याळीकडे गेलं. तसं तर सासरच्या घरी सुद्धा उशिरा उठायची, पण इथली गोष्ट वेगळी होती. जा आता जाऊन आंघोळ करून तयार हो. अवतार सुधार तुझा. रोहिणीजीने डोळे वटारून तिला सुनवत म्हटलं. आईचं बोलणं ऐकून तिने तोंड वेड्यावाकडं केलं आणि ती काही बोलणार त्याआधीच तिच्या आईने मऊ आवाजात विचारलं, तसं नाश्ता तर ठेवलाय बनवून. जेवणात काय काय बनवू सांग. छोले ठेवले आहेत, उकडून ते बनवूया. आणि पनीर मागू की चाप. आणि इतकं तर खाणार पण नाहीत ते. वरण भात आणि एक भाजी तर खूप आहे, तिने उत्तर दिलं. ज्यावर तिची आई रोहिणीजींनी स्वतःच कपाळावर हात मारून घेतला. आमची ही मुलगी या जन्मात नाही सुधरू शकत. सुधारलेच आहे मी. सुधारगृहात नाही पाठवलं मला. ती सुद्धा चिडून बोलत कपडे काढून बाथरूममध्ये निघून गेली. रोहिणीजी मान हलवत बाहेर आल्या. जावयाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानकारक हसू आलं. अभिजितला सुद्धा थोडं विचित्र वाटलं होतं. जिजू, मी अनुज भाऊशी बोललो. त्याने बरेच काही सांगितले. थँक्यू. दीपांशूने त्यांचे आभार मानले. ज्यावर तो म्हणाला, आमच्यामध्ये थँक्यू म्हणायची गोष्ट नाही. मन लावून अभ्यास कर. सत्येंद्रजी सुद्धा घरीच होते. अभिजितच्या नजरा वारंवार तिला शोधत होत्या, जी अजून बाहेर आली नव्हती. आणि आता ती बाहेर आली. मास्टर रंगाच्या एका सुंदर सिल्कच्या साडीत
वेढलेली, एकदम तयार होऊन जशी ती त्याच्या घरी राहायची. केस व्यवस्थित बांधलेले होते, ज्याच्यामध्ये मागेत हलकंसं सिंदूरसुद्धा होतं. गळ्यात मंगळसूत्र, टिकली, बांगड्या, पैंजण, जोडवी, सगळं काही. अभिजितने जेव्हा तिला पाहिलं, काही वेळापूर्वी भूमिकाची झलक डोळ्यासमोर आली. दुपारच्या जेवणापर्यंत हट्ट करून त्याला थांबून ठेवण्यात आलं. ते दोघेही फारसं काही बोलू शकले नव्हते, पण 6 दिवसानंतर एकमेकांना पाहून काहीतरी वेगळीच जाणीव झाली. थोडा वेळ घालून तिथून निघाले. आत्तापर्यंत ती त्याच्या येण्याची सुद्धा वाट पाहत होती, पण आता जेव्हा स्वतःच्या घरातून जायचं होतं तेव्हा पुन्हा एकदा मन भावूक झालं. ही जाणीव जाणून घेणं कोणत्याही पुरुषासाठी कठीण होतं. ती आपल्या आईबाबांना भेटली, भावाचे गाल खेचून त्याला किस करायला विसरली नाही, आणि आता जेव्हा माहेरच्या गल्ली मागे सुटू लागल्या तेव्हा तिच्या पापण्या ओलावल्या. पुढे बसलेला अभिजित साईड मिररमधून तिला पाहू शकत होता. त्याने काही सेकंद तिच्याकडे पाहिलं. अजून तिने त्याला घट्ट पकडलं नव्हतं, या गोष्टीकडे लक्ष गेलं. भूमिकासुद्धा शांतपणे आता हळूच त्याचा शर्टला मुठीत घट्ट पकडून बसली. अभिजितने त्याच मिररमधून तिच्याकडे पाहिलं. ओठावर नकळतपणे एक हलकीशी मुस्कान आली होती, जी त्याने लगेचच लपूनही घेतली. काही तासांचा प्रवास पूर्ण करून ते 6:30 वाजता घरी पोहोचले. थकव्याने ती चूर झाली होती. हे घर, या गल्ल्यासुद्धा आता आपल्या सारख्या वाटू लागल्या होत्या, पण अजून वेळ होती पूर्णपणे आपलंसं करायला. ते माझं घरवाली जाणीव व्हायला कदाचित अजून वेळ होता. नक्कीच वेळोवेळी तिच्या तोंडून तिथे सुद्धा निघून जायचं की आमच्या इकडे असं तसं होतं, माझं घर, पण ती जाणीव अजून वेगळी होती. सुमती देशपांडे यांच्याजवळ येऊन तिने त्यांच्या पायांना स्पर्श केला. तेव्हा सुनेला पाहून खुश होत त्यांनी तिला आपल्या पोटाशी धरलं. ती हसली. तोवर अभिजितने तिची बॅग उचलली आणि थेट खोलीत निघून गेला. जा, हात पाय धु, मी चहा ठेवते बनायला, सुमती देशपांडे म्हणाल्या. तेव्हा तिने हळूच मान हलवली. अभिजित आणि सासूबाईसोबत ती बाहेर अंगणात होती. त्या तिच्या घरी विचारपूस करू लागल्या. छान आहे सगळं आई, सुमती देशपांडे यांनी तिच्याकडे पाहून म्हटलं. खूप खुलून दिसते साडी, आईने घेतली आत्ताच, नको म्हणत असताना सुद्धा जबरदस्तीने. तिचं उत्तर ऐकून त्या म्हणाल्या, मुलीला असंच थोडीच ना निरोप देतात. अभिजित थोडा वेळ थांबून थेट दुकानासाठी निघून गेला. तो कामात किती व्यस्त राहायचा या गोष्टीबद्दल विचार करून तिने सासूबाईकडे पाहिलं. आम्ही जेवायची तयारी केली आहे, बनवून घे, तू जा, थोडा वेळ आराम कर, थकली असशील. ती आपल्या खोलीत आली. तिने आपली बॅग पाहिली आणि सामान आवरून कपाटात ठेवू लागली. अभिजितशी अजूनपर्यंत व्यवस्थित बोलणंच झालं नव्हतं. रागिणीला मध्ये आणायची गोष्ट ती अजूनही विसरली नव्हती. आत्तापर्यंत तो तिच्याशी बोलत होता, पण न जाणे का तिला वाटत होतं तशी फॉर्मॅलिटी असावी, तो व्यवस्थित तिच्याशी बोलत नव्हता. ती आपले कपडे ठेवून पलंगावर येऊन बसली. आम्ही थकलो तर आराम करू, आणि ते बिचारे गेले थेट दुकानात. तर उलट गाडी चालवत पण तेच येत होते. मग त्यांच्याशी बोलण्यासाठी संधी थेट रात्रीच मिळणार होती. आजसुद्धा तो जेवून निघून गेला होता आणि नंतर थेट रात्री उशिरा आला. भूमिका आत्ता करणच्या खोलीत पाण्याची बाटली ठेवण्यासाठी गेली होती. इतक्यात दाराचा आवाज आला. त्याच्या येण्याची चाहूल लागली. तिने दाराकडे पाहिलं. अभिजित आत आला. आज खोली काहीशी भरलेली वाटत होती. अभिजित आल्यावर तिला जाणवलं की ही खोली इतक्या दिवस त्याच्याशिवाय खरोखरच किती सुनी वाटत होती. दोघांनी नजर एकमेकावर टाकली. अभिजित म्हणाला, थकली असशील, जागी का होतीस? रोज तर पाहते वाट. न जाणे का तिला असं वाटत होतं जसा तो तिच्यावर रागावला होता. ती ज्या अनेक गोष्टी मनात धरून बसली होती त्याच्याशी बोलायला त्या आता बोलू शकली नाही. अभिजितने कपडे बदलले. तो परत आला तेव्हा भूमिका पलंगावर बसलेली दिसली. तिच्यावर एक नजर टाकून तो आपल्या जागी येऊन झोपला. आम्ही काहीतरी जास्त मिस करत होतो. नवऱ्याची हालचाल पाहून तिचं तोंड वाकडं झालं. अभिजितने अशी प्रतिक्रिया दिली जसं काही सगळं आधीसारखंच होतं. आज इतक्या दिवसानंतर ते भेटले होते. कदाचित सर्व एक्साइटमेंट, सगळा आनंद, सगळे प्रयत्न तिच्याच बाजूने होते. या गोष्टीची जाणीव होऊन ती फिकट हसत आपले डोळे मिटून गेली. तो तिच्याकडे पाहत होता, जिची पाठ त्याच्याकडे होती. अभिजितला हे भरलेलं घर, पलंग सगळं पाहून थोडा दिलासा मिळाला होता. त्याने एक खोल श्वास घेतला, हात पुढे केला आणि तिला पकडणारच होता, पण न जाणे काय झालं, तो थांबला. भूमिकाला काही सेकंद पाहिल्यानंतर तो स्वतः विचारात पडला होता, तर दुसरीकडे ती डोळे मिटून तोंड वाकडं करून पडली होती. तिला वाईटही वाटलं होतं, पण मग स्वतःची समजूत काढत होती की कदाचित अभिजितचा तिच्यावर तितका विश्वास नव्हता. कदाचित ती त्या प्रकारे त्याच्यासाठी महत्त्वाची नसेल.
तिने तिच्या पहिल्या लग्नात वेगळे वेगळे अनुभव पाहिली होती. तिने आपले डोळे मिटून ठेवले होते. वाईट तर तिलाही वाटलं होतं. काय विचार करायला लागली मी? का विचार करते? मला काय करायचे? ती स्वतःची समजूत काढत म्हणाली. तिने एक खोल श्वास घेतला. आपलं लक्ष आता या गोष्टीकडे न देणंच योग्य होतं. पण किती विचित्र गोष्ट होती. तिच्या एवढ्या प्रयत्नानंतरही अभिजितला तिची आठवणसुद्धा आली नाही. आधी जेव्हा गेली होती आणि आली होती तेव्हा तिला त्याच्या वागण्याचं इतकं वाईट वाटलं नव्हतं. पण आता वाटलं होतं. तिला वाईट वाटलं होतं. खूप वाईट वाटलं होतं. त्याने कमीत कमी एक वेळ तरी म्हटलं असतं, विचारलं असतं काही. पण तसं झालं नाही. भूमिकाने डोळे आवळून घेतले. तिला दुःख होत होतं. आम्ही सुद्धा ना. तिने स्वतःला पुन्हा एकदा असंच समजवलं जसं काही ती स्वतःला रोखून नव्हती. तितक्यात मागून अभिजितचा आवाज आला. झोपली का तू? त्याचा आवाज ऐकून तिला एक वेगळेच अस्वस्थतेची जाणीव झाली. तिने खोल श्वास घेतला पण काही बोलता आलं नाही. कारण आता वाईट वाटत होतं. अभिजितने ज्याने कष्टाने तिला हाक मारली त्याने एक खोल श्वास घेऊन तिच्यावर एक नजर टाकली. ती जी अजूनही त्याच्याकडे पाठ करून झोपलेली होती. त्याने किती वेळा स्वतःला रोखलं होतं हे फक्त तोच जाणत होता. त्याने हळूच तिच्या आपला हात पुढे केला. काहीतरी होत होतं जे त्याला रोखत होतं. थोड्या क्षणाच्या विचारानंतर त्याने हळूच आपला हात तिच्या कमरेवर ठेवला. भूमिका अजूनही जागी होती. तिने जशी त्याची पकड अनुभवली तिचं हृदय एकदम वेगाने धडधडले. धडधड हद्दीपेक्षा जास्त वाढली होती. अभिजितने हळूच तिच्या पाठीला आपली छाती टेकवली. तिने आपले डोळे हलकेच उघडलेच होते. तितक्यात तिचे डोळे पुन्हा एकदा बंद झाले. तो आपले विचार समजून सगळं काही एका बाजूला ठेवून तिच्याकडे असाच वळाला होता. आता तिला एका वेगळ्याच जाणीवेने घेरलं. भूमिकाकडून काही प्रतिसाद येत नव्हता. हे पाहून त्याला वाटलं कदाचित ती झोपली असावी. अभिजितने आपले मिटलेले डोळे उघडून तिच्याकडे पाहू इच्छिलं पण तितक्यात भूमिकाने त्याच्या हातावर आपला हात ठेवला. अभिजितचा हात तिच्या पोटावर तसाच थांबलेला राहिला. त्याने एक खोल श्वास घेतला. तो हळूच आपला चेहरा तिच्या मानेजवळ नेत म्हणाला, बोलत का नव्हतीस? आमची मर्जी. यावेळी तिने उत्तर दिलं आणि उत्तर डोळे उघडून दिलं. तिचं बोलणं ऐकून अभिजितने हळूच आपली हनुवटी तिच्या खांद्याला टेकवली. त्याची दाढी आपल्या मानेला खुपत असल्याची जाणीव होऊनही यावेळी तिने काहीच म्हटलं नाही. तुझी मर्जी चालणार? मला तर वाटतं पुन्हा कोणत्या तरी गोष्टीवरून रागवलीस तू, अभिजितने हलक्या अंदाजात म्हटलं. पण त्याचं बोलणं ऐकून ती डोळे बारीक करून मान त्याच्याकडे वळवत म्हणाली, आम्ही उगीच नाही रागवत. तुम्ही आम्हाला रागवायचं काम करता. इथे पण माझी चूक. मग नाही तर काय? इतका वेळ लावता तुम्ही काही समजून घ्यायला. आम्ही कंटाळलो आहोत अशा नवऱ्याला. तिने वैतागून उत्तर दिलं. इशारा अजूनही आत्ता जाऊन तिला मिठी मारण्याकडे होता जो अभिजितला समजला नव्हता. तो हळूच म्हणाला, आत्तापासूनच कंटाळलीस तू तर माझ्यापासून. आणि हे ऐकताच भूमिकाला नकळतपणे त्याचा आणि रागिणीचा संबंध आठवला. ही गोष्ट त्याने नक्की मज्जेत सहज बोलून दाखवली असावी. पण असू शकतं अभिजितवर त्याचा परिणाम वेगळा झाला असावा. आपल्या पोटावर ठेवलेल्या त्याच्या हाताच्या बोटांमध्ये तिने आपले बोट अजून अडकवले. एक सुंदर जाणीव झाली. हृदयात गुदगुल्या झाल्यासारख्या वाटू लागल्या होत्या. हे सगळं काही नवीन होतं, वेगळं होतं तिच्यासाठी. ती हळूच त्याच्या हातावर आपला हात थोडासा घट्ट करत म्हणाली, तुमच्यापासून कंटाळून सुद्धा तुमच्याकडेच येणार. आणि हे ऐकून तो जणू थबकलाच. त्याची नजर तिच्यावर खिळून राहिली जी अत्यंत नाजूकपणे त्याची बोटे स्पर्श करत होती. माझ्याकडेच येणार? मग दुसरं कुठे जायचं? तिने त्याला चिडवण्याच्या अंदाजात म्हटलं, जे ऐकून अभिजितला हलकंसं हसायला आलं. वाटत तर नाही जाऊ शकल. तसं कमी नका समजू आम्हाला. ती मुद्दाम त्याला सतवण्याच्या उद्देशाने बोलत होती. तिचं बोलणं ऐकून अभिजितचे ओठ हसले. इतका विश्वास त्याच्यामध्ये यायला लागला होता. तो आता बहुधा तिला रागिणीपासून वेगळं ठेवून पाहू लागला होता. अभिजितने हळूच तिच्या मानेला आपले नाक टेकवले. घेणार आम्ही तर खूप हलक्यात घेणार. ती डोळे बारीक करून जशी त्याच्याकडे पाहणार होती तितक्यात अभिजितच्या ओठांनी मानेच्या त्या भागाला स्पर्श केला जिथे त्याचा चेहरा टेकलेला होता. भूमिका या हळूवार स्पर्शाने शहरून उठली. अभिजितचा सुगंध आजूबाजूला तीव्रतेने जाणवू लागला. त्याच्या विळख्याची पकड कदाचित थोडी घट्ट झाली होती. अभिजितजी, खूप हळू आवाजात तिने इतकंच म्हटलं होतं की तो तिच्या कानाजवळच प्रकारे हळू आवाजात म्हणाला, जर काही चुकीचं वाटत असेल तर थांबव. त्याच्या श्वासाची उष्णता तिला पेटवून गेली. तर मित्रांनो, अभिजित आणि भूमिका या दोघांमधला आता अवघडेलपणा हळूहळू कमी होतोय आणि त्यांच्यात एक छान नातं तयार होतंय. पुढे या दोघांच्या प्रेमाचं काय होईल
भूमिकाच्या मनातले हे विचार पुढे काय बदल आणतील हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत बघत राहा भूमिका नववधू.